श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। यल्लम्मा यात्रेत श्रद्धा, सेवा आणि उत्साहाचा संगम आमदार गोपीचंद पडळकरांनी घेतला। यात्रेचा मनमुराद आनंद व राबवला भव्य अन्नदान उपक्रम। नमस्कार, आपण पाहताय बीबीएम न्यूज। श्रद्धा, सेवा आणि लोकांमध्ये मिसळलेलं नेतृत्व अशीच खास आणि सकारात्मक बातमी थेट जत येथील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध श्री यल्लम्मा देवी यात्रेतून। जत तालुक्यातील श्री यल्लम्मा देवी यात्रा सोमवार दिनांक 15 डिसेंबर ते गुरुवार दिनांक 19 डिसेंबर दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडली। या यात्रेच्या निमित्तानं अमावस्येच्या दिवशी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत इथं भेट देत आई यल्लम्मा देवीचं मनोभावे दर्शन घेतले। दर्शनानंतर आमदार पडळकर यांनी सहकाऱ्यांसोबत संपूर्ण यात्रा परिसरात फेरफटका मारला। भाविकांशी संवाद साधत यात्रेतील भक्तिमय उत्साही वातावरणात मनसोक्त ते सहभागी झाले। यात्रेतील आकर्षण ठरलेल्या मौत का कुवा या खेळाचा आनंद घेतला, तर शूटिंग बंदुकीच्या खेळात स्वतः सहभाग घेत नेम लावून फुगे फोडताच उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांनी शिट्ट्या वाजवत व टाळ्यांच्या गजरात आमदार गोपीचंद पडळकर यांचं जल्लोषात स्वागत केले। याच यात्रेच्या पवित्र पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वतीनं भव्य अन्नदान सोहळ्याचंही आयोजन करण्यात आलं आहे। महाराष्ट्रासह कर्नाटकातून आलेल्या हजारो भाविकांसाठी मोफत, स्वच्छ व सकस भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे। या अन्नदान कार्यक्रमात आमदार पडळकर यांनी स्वतः पुढाकार घेत भाविकांना भोजन वाटप केले। भाविकांसोबत पंक्तीत बसून प्रसाद ग्रहण केला आणि सेवा हीच खरी भक्ती हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला। भोजन, पाणी, स्वच्छता आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन यावर विशेष भर देण्यात आला। स्वयंसेवकांच्या नियोजनामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले। या संपूर्ण दौऱ्यावेळी मानवाधिकार जिल्हाध्यक्ष संतोष मोटे, प्रकाश मोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, युवा नेते बंडूशेठ कातुरे, माजी बांधकाम सभापती व युवा नेते परशुराम भैया मोरे, अतुल मोरे, चेअरमन भाऊसाहेब दुधाळ, युवा नेते अनिल पाटील, देवराज चव्हाण, संतोष मदने, विनायक गारळे तसेच असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी श्री यल्लम्मा देवीच्या कृपेनं सर्व भाविकांचं जीवन सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याने नटावे अशी मनोकामना व्यक्त केली। श्रद्धा, उत्सव आणि समाजसेवा यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळालेल्या या यल्लम्मा देवी यात्रेत आमदार गोपीचंद पडळकर यांची आपुलकीची, सेवाभावी उपस्थिती भाविकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे। हीच एकत्रित विशेष बातमी। बीबीएम न्यूज जत येथून प्रतिनिधीचा सविस्तर रिपोर्ट। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।